तर आज मी फायनली चूल बनवायला घेतली होती आणि माझ्यापेक्षा हिला कामात जास्त उत्साह असतो. म्हणजे हे सगळं काम करायला ना तिला खूप आनंद वाटतो आहे. रानातली कामं, मातीत खेळणं, पाण्यात खेळणं, तर ते सगळं एन्जॉय ती करत असते. तर म्हणलं चला चूल बनवायची म्हटल्यानंतर जे लागणारं साहित्य आहे ते घेऊन येऊया. आणि मला कमेंट पण आल्या होत्या YouTubeवरती बघा आणि कर. तर पहिल्यांदा लागणार होती माती. पहिल्यांदा माती घेऊन आले आणि सोनूला सांगितलेलं व्यवस्थित कॅमेरा पकड. तर ते मला सोडून सगळ्यांना दाखवत असते. विटा तर काय तिथं होत्याच, त्या जवळच्याच घेतल्या. आणि मला ना अजिबात आयडिया येत नव्हती, कारण YouTubeवरती ना लय वेगवेगळ्या प्रकारच्या चुली दाखवत होत्या आणि तसं काही माझ्याकडं नव्हतं. तर माझ्याकडे जे सामान होतं ते हुडकून हुडकून मी अशी चूल बनवली. जे तुम्हाला लाँग ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल्स ब्लॉग आहे ना तो बघायला भेटेल. खाली दिलेल्या लिंकवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आणि झालं असं की 12 वाजता मी चूल बनवायला घेतली होती. 2:30 वाजले होते सगळं होईस तोपर्यंत. नंतर जेवण वगैरे केलं, नंतर सारवण वगैरे काढलं तोपर्यंत वाजले 5. अजून भांडी, कपडे सगळं धुणं बाकी होतं. दिवस कमी आणि कामं जास्त होती. म्हणजे संध्याकाळी 7 वाजेस्तोपर्यंत मी भांडी घासत होते. घरातलं आवरणं सगळं बाकी होतं. संक्रांतीला बायका वेगळ्या प्रकारे तयारी करतात आणि माझी तयारी तुम्ही बघू शकता. रात्री चुलीवरती स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे चुलीला हळदी-कुंकू लावून घेतलं, त्याचं पूजन केलं आणि मग स्वयंपाकाला लागले. तसं तर सक्सेस केव्हा झालं म्हणायचं, जेव्हा चुलीमधून धूर नाही आला आणि चांगल्या प्रकारे जाळ लागला चुलीला, तरच चूल सक्सेस झाली म्हणायची. आणि ती सक्सेस चेक करायचा टाईम आला होता. पहिल्यांदा चूल पेटवताना भीती वाटत होती, काय होतंय काय नाही, जर व्यवस्थित नाही झालं तर मला चूल मोडावी लागेल. पण देवाच्या कृपेने सगळं काही छान झालं होतं. इतका छान जाळा लागला होता ना, आणि धुराचा नामोनिशाण मिटलेला. धूर अजिबात होत नव्हता. इतका मोकळा जाळा तुम्ही बघू शकता. तर आज फक्त भातच होता जेवणात. भात खाल्ला, भांडी वगैरे आवरली, बाहेरचं झाडून वगैरे काढलं, जेवण वगैरे केलं. आज बाहेर बसूनच जेवण केलेलं. आणि माझा व्हिडिओ अपलोड होतोपर्यंत त्यांचा व्यायाम करायचा चाललेला. म्हणलं थोडंसं चालतं मी बाहेर. आणि इतकं भारी वाटतं ना संध्याकाळचं पण, म्हणजे ना दिवसभर तर छान वाटतं पण त्याच्यापेक्षा संध्याकाळचं छान वाटतं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.